नमस्कार, मी रेश्मा तपासे। गेल्या 2-3 दिवसापासून जो विषय जे वादळ उठलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते आहे काळाराम मंदिराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि तो पाहता असं वाटतंय की त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह जे आंदोलन केलं ते आज पुन्हा करण्याची वेळ आलेली आहे। कारण ज्या प्रकारे काही संघटनांनी जे परिपत्रक जाहीर केलं की ह्या मंदिरामध्ये जे SC ST OBC समाजाची NT समाजाची लोक आहेत त्यांनी या मंदिरामध्ये प्रवेश करू नये, जर केलाच तर त्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मटकं हे अडकवलं जाईल। अशी हिम्मत तरी कशी होते? काळ बदललेला आहे आणि या आपल्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये आजही काही प्रवृत्ती असं डोकं वरती काढतायत। यांना वेळीच ठेचलं पाहिजे। आता प्रशासनाची जबाबदारी आहे की हा विषय ते कशा प्रकारे मार्गी लावतायत, कारण जर ह्या घटना घडत राहिल्या ना तर ह्या संपूर्ण देशाला अतिशय खतरनाक अशा ह्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे ह्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचलं पाहिजे। ह्याच्या मागे कोण आहे, हे मेसेज करणारे कोण आहेत, किंवा हे अशा प्रकारे जाती पातींमध्ये आग लावणारे, भांडणं लावणारे, हे अशा प्रवृत्ती कोण आहेत त्यांना वेळीच ताब्यात घ्या आणि काय ते त्यांना कडक शिक्षा अशी व्हायला पाहिजे। कारण आता एका लहान मुलीचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो आहे की त्यांच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा जात बघून आता मुली बोलतात एकमेकींशी। हे किती खतरनाक आहे, आजच्या पिढीला हे न परवडणार आहे। एक बाजूला आपण म्हणतो की आपला भारत देश हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक लेवल मेंटेन करतो आहे आणि एक बाजूला आपल्याच देशामध्ये माणसामध्ये एवढा भेदभाव केला जातो आहे। त्या परिपत्रकामध्ये शेवटी जय श्रीराम लिहिलेलं आहे, तर श्रीरामाने तरी कधी जातीभेद केला होता का? प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीची बोरं खाल्ली, जटायूसारख्या पक्षाला त्यांनी जवळ केलं। म्हणजे तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाला काळिमा फासताय, त्यांचं नाव घ्यायचं आणि तुम्ही अशा प्रकारचं कारस्थान करताय। म्हणजे काय चाललं हे थांबलं पाहिजे। खरं तर ह्याचा अतिशय संताप येतो। या संपूर्ण गोष्टीचा मी निषेध करते। ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत। यांना आत्ताच काय ते शासन घडलं पाहिजे। आज इतकी वर्ष होऊन गेली, पुन्हा परत याच गोष्टी या आपल्या महाराष्ट्रात होणं ह्याच्यासारखी खेदाची गोष्ट नाही दुसरी। आणि असं काय वाटतं तुम्हाला की ह्या अशा गोष्टी केल्याने आंतरराष्ट्रीय दर्जेवरती आपल्या भारत देशाचं नाव खूप मोठं होणार आहे? माणसाला माणूस म्हणून जगू द्या। पुन्हा तुम्ही त्याच वेळा आणू नका जेणेकरून हे आपल्या समाजाला आणि माणसालाही घातक असेल। तेव्हा ह्या गोष्टीचा मी संपूर्ण ताकदीने निषेध करते आणि प्रशासनालाही विनंती आहे की या गोष्टी थांबल्या पाहिजेत। त्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे। एवढं बोलून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।